शीतल्स क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला साखळी कशी घालायची ते दाखवले होते। आज आपण आता पुढील मणी कसे घालायचे ते बघू। हे मणी आहेत आरी वर्कसाठी लागणारे। हे मणी आपण घालायचे आहेत। सुई खाली घालून आपण आधी धागा वरती काढून घेऊ। धागा वरती काढला आपण मणी घालायचे, सुईत असा मणी घालायचा आणि धागा असा पकडायचा सुईत। हा मणी असा बोटाने सरकवायचा खाली आणि आपण इथे एक साखळी तयार करायची आहे। ही साखळी तयार करून असं घट्ट ओढून घ्यायचा। परत आपण दुसरा मणी घालून तसंच करून बघू शकतो। एक एक मणी सुद्धा आपण घालून करू शकतो, नाहीतर आपल्याला 2 मणी घालून 3 मणी घालून सुद्धा करता येतं। हे आपण आता 2 मणी घालून करून बघू। हे 2-2 मणी सुद्धा घातले तरी चालू शकतं। किंवा आपल्याला 3 मणी घालायचे असतील तरी सुद्धा चालते। 3 सुद्धा आपण मणी घालून करू शकतो। हे 3-3 मणी सुद्धा घातले तरी चालतं, फक्त थोडं जवळ घालायला पाहिजे। जास्त अंतर ठेवून चालणार नाही। जास्त अंतर ठेवलं तर ते दिसताना आपल्याला खराब दिसतं। त्यामुळे जेवढे आपल्याला जवळ घालता येतील तेवढे जवळ घालायचे आहेत मणी। हे असे जवळ घातले की दिसायला सुद्धा छान दिसतं। आता आपण मोठे मणी कसे घालायचे ते बघू। हे मोठे आहेत मणी त्यापेक्षा थोडे। हे सुद्धा मणी आपण एक एक घालायचे आहेत। असं सुईत मणी घालायचा, पकडायचा आणि असा धाग्यात घालून तो मणी आपण छोटा मणी घातला तसेच हे मोठे मणी घालायचे आहेत। हे सुद्धा मणी आपण 2-2 घालू शकतो। जेवढे जवळ घालू तेवढं दिसायला छान दिसतं। अंतर राहिलं तर ते व्यवस्थित दिसत नाही। त्यामुळे जेवढे जास्त कमी अंतर ठेवाल तेवढं दिसायला ते छान दिसतं। 3ही मणी आपण यात घालू शकतो। आता आपण एक मोठा एक छोटा मणी घालून बघू। असं सुद्धा आपल्याला घालता येतं। जेवढा आपण जास्त प्रॅक्टिस करू तेवढा आपल्याला ते जास्त व्यवस्थित जमत जातं। तुम्ही असंच प्रॅक्टिस करा, आपल्याला ते व्यवस्थित येईल। जेवढं जास्त प्रॅक्टिस करू तेवढं आपल्याला ते व्यवस्थित जमेल। आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा. माझ्या इन्स्टा चॅनेलवरती मला फॉलो करून माझे तिथील सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. थँक्यू.